नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तलाठी भरती संदर्भात एक नवीन अपडेट आपल्याला बघायला मिळते। डिसेंबर मध्ये याची जाहिरात येऊ शकते असं म्हटलं जात आहे। मग एक प्रश्न पडतो की आचारसंहिता सध्या चालू आहे त्याचं काय होणार, त्याच्यानंतर ही परीक्षा कोण घेणार, टीसीएस, आयबीपीएस का एमपीएससी घेणार, या सर्वांविषयी माहिती आपण जे आहे तर ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आजच्याच लोकपेपर न्यूजपेपर मध्ये बातमी आलेली आहे की सज्जावरच्या चक्रा होणार कमी, तलाठ्यांची 1700 पद जी आहेत तर ती भरली जाणार। बघा, तलाठींची 1700 पद भरण्याबाबतची जी ग्वाही आहे तर ते खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी जे आहे तर ते मागे दिलेली होती। तर आता जे आहे तर ते मित्रांनो आचारसंहिता चालू आहे तर ते त्या संदर्भातले काय ते अपडेट बघून घेणार आहोत। तत्पूर्वी तलाठी भरती 2025 साठी आपण एक लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू केली मित्रांनो, जी बॅच आपली 5 नोव्हेंबर पासून स्टार्ट झालेली आहे। युट्यूबला तुम्ही त्याचे डेमो लेक्चर्स बघू शकतात आणि सध्या ही प्राइस फक्त तुम्हाला 1499 मध्ये बघायला मिळणार आहे, इन्क्लुडिंग जीएसटी। आणि मित्रांनो हे लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला जी फॅकल्टी शिकवणार आहे त्यांनी तलाठी भरतीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक जास्त महाराष्ट्रामध्ये निकाल दिलेले आहेत। म्हणून अशाच फॅकल्टी कडून शिका की ज्यांनी तुम्हाला आतापर्यंत चांगलं मार्गदर्शन केले, ज्यांना मागच्या एक जाहिरातीचा अनुभव आहे। बघा, राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या महसूल विभागात तलाठींच्या हजारो पदांची रिक्तता काही वर्षापासून भासत आहे। मागच्या वेळी 2023 मध्ये ऍड आलेली होती, त्याच्या माध्यमातून अनेक उमेदवार जे आहेत तर ते तलाठी बनलेले आहेत। परंतु सध्या एका तलाठीकडे 3 ते 4 गावांचा कारभार असल्यामुळे कामाचा ताणतणाव वाढत आहे। तुम्हाला माहिती आहे, कृषीविषयी कामं करायची आहेत, कर्जमाफीविषयी काम करायचं असेल, तलाठीला जबरदस्त काम लागून जातं। पीक विमाचं काम असेल, नुकसान भरपाईचं काम असेल, अशा वेळी तलाठ्यांकडे जबरदस्त कामं लागतात आणि त्याच्याकडे 3-4 गावं असतील तर त्या भागातले शेतकऱ्यांचे कामच होत नाही, कारण की तो या गावात जातो, त्या गावात जातो, त्याच्यानंतर ऑफिसला त्याची ड्युटी राहते। तर या सगळ्या गोष्टींचा अल्टिमेट जो तोटा होतो तो होतो शेतकऱ्यांना, सामान्य जनतेला, जे महसूल विभागाशी निगडीत आहेत। कामाचा ताण आहे, मात्र डिसेंबर अखेर राज्यात तलाठींची 1700 पेक्षा अधिक पदांची पदभरती होणार असून त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कामकाजात गती येईल। तर यांनी काय सांगितलेलं आहे की यावेळी 1700+ पदांसाठी भरती याची जाहिरात जी आहे तर ते डिसेंबरच्या एंड पर्यंत जे आहे तर ते येणार आहे, असं का म्हटलेलं, कारण की त्याला निवडणुकीच्या तारखा आहेत, ते मी तुम्हाला पुढे सांगतोच। बघा, तलाठी डिसेंबर अखेरीस तलाठींची 1700 पद भरणार। राज्य महसूल विभागातील रिक्त तलाठी पद भरण्याची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2025च्या अखेरीस पर्यंत याची प्रक्रियेला सुरुवात होईल। राज्यातील सर्व जिल्ह्यात रिक्त पदांचे आकडे निश्चित झाले असून मंजुरी प्रक्रिया जी आहे तर ती देखील आपल्याला अंतिम टप्प्यात पाहायला मिळते। तत्पूर्वी जे आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे मित्रांनो आचारसंहिता सध्या जी आहे। बघा, 4 नोव्हेंबर 2025 रोजी आदर्श आचारसंहितेचे नियम जे आहेत तर ते आलेले आणि याचा जो पहिल्या जो टप्प्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तर त्याच्यामध्ये 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। 3 डिसेंबरला निकाल लागून जाईल। 10 डिसेंबरला मित्रांनो एका होईल, सगळं राजपत्रात जे निवडून येतील त्यांचा निकाल जाहीर होईल आणि त्याच्यानंतर आचारसंहिता ही निघून जाईल मित्रांनो, कारण की पुढच्या निवडणुकीची घोषणा झालेली नाही। म्हणून आता पुढची दुसऱ्या टप्प्यात ज्या काही झेडपी वगैरेच्या निवडणुका होणार आहेत तर त्याच्यासाठी आचारसंहिता अजून लागू होणार नाही। शासन काय करेल मित्रांनो, मोस्ट प्रोबेबली 10 डिसेंबर नंतर मधला जो कालावधी असेल ते काय करतील, जानेवारी पर्यंत रेस्ट घेतील थोडे 20 दिवस। 20 दिवसात तुम्हाला कॅबिनेटच्या बैठका, 20 दिवसात खूप साऱ्या पदभरतीच्या जाहिराती, खूप साऱ्या काही वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे प्रकल्प, कारण की हे सगळे निकाल लागतील ना मित्रांनो। समजा याच्यामध्ये खूप दमदार कामगिरी केली शासनाने, शासन काय म्हणेल की आणखी चांगलं काम करायचंय, आपल्याला झेडपी जिंकायचे आहेत, मनपा जिंकायचे आहेत, आणखी काही चांगले निर्णय घ्या। जर सरकार हारलंच, लयच त्यांची तोटे व्हायला लागले, सरकार आणखी काही चांगलं करण्याचा प्रयत्न करेल। जसं आपल्या लोकसभेला दिसलं बघा, लोकसभेच्या निवडणुकानंतर राज्य शासनाने मधल्या पिरियडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर योजना घोषित केलेल्या होत्या। त्याच पद्धतीने या निकालानंतर आपल्याला ह्या ज्या जाहिराती असतील, पदभरतीच्या जाहिराती असतील, विविध योजना असतील तर ते आपल्याला बघायला मिळू शकतात। म्हणूनच यांनी डिसेंबर अखेर हे का सांगितलेलं आहे, कारण की 10 डिसेंबर नंतर पुढची जी काही 20 दिवस त्यांना मिळतील किंवा त्याच्यानंतर जर त्यांनी आणखी थोडा डिले केला तर चांगलंच आहे। पण जर समजा आपण मिनिमम 20 दिवस पकडले, या 20 दिवसात खूप साऱ्या जाहिराती आपल्याला येऊ शकतात। जर आपण बघितलं 4 नोव्हेंबरला 4 वाजता लागणार होती मित्रांनो आय थिंक, तर त्या दिवशीच नाशिक मनपा असेल, एमजीपी असेल, आरोग्य विभागाच्या 4-5 जाहिराती पडून गेल्या मित्रांनो, कारण की काय होतं, आचारसंहिता निघण्याच्या आधी आणि उठल्यानंतर लगेच शासन जे आहे त्यांचे कामं सुरू करून देतो। म्हणजेच आपल्याला डिसेंबर अखेरीस हे जे आहेत तर ते जाहिरात आपल्याला इथं बघायला मिळू शकते। बाकी याची जाहिरात परीक्षा कोण घेऊ शकतो मित्रांनो, बघा 3 ऑप्शन आहेत त्यांच्याकडे, एक आहे आयबीपीएस, एक आहे टीसीएस, एक आहे एमपीएससी, आणखी एक ऑप्शन आहे मित्रांनो एमकेसीएल चं। पण लक्षात घ्या 31 डिसेंबर 2025 पर्यंत
तलाठीची भरती यायची असेल तर सरकारकडे दोनच चॉईस आहेत. कोणत्या दोन चॉईस? एक तर IBPS ला निवडायचं, एक तर TCS ला निवडायचं. MPSC आणि MKCL हे सरकार निवडू शकत नाही, कारण की त्यांचा ऑलरेडी करार झालेला आहे या दोन कंपन्यांसोबत. मोस्ट प्रोबेबली जर या दोन कंपन्यांमधून निवडायचे असेल तर TCS ला ते सर्वात जास्त पसंती जी आहे तर ते देऊ शकतात मित्रांनो. TCS ही परीक्षा घेऊ शकते, हे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. पण जर 1 डिसेंबर नंतर झाली तर काय करायचं बघा. आताच नुकताच एक RTI पण टाकण्यात आलं होतं. त्या RTI मध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की आयोगाकडे खूप सारी पदं पाठवण्याचं काम चालू आहे, परंतु नगरपालिका आणि जिल्हा परिषद मधील पदांचा समावेश केला जाणार नाही, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासोबतच ही जी तलाठी होते ना मित्रांनो, ही जिल्हा निवड समिती मार्फत आधी व्हायची. ही जिल्हानिहाय होत असते, म्हणजे जिल्हानिहाय याचे निकाल लागत असतात. जरी ती राज्यात एकत्रच होत असेल, म्हणजे कोणी कुठून फॉर्म भरो, परीक्षा एकच दिवस असेल, तरी पण त्याची जी निकाल प्रक्रिया असते, त्याची जॉईनिंग प्रक्रिया असते, हे जिल्हानिहाय वेगवेगळे असते. तर मोस्ट प्रोबेबली ही देखील भरती ते जिल्ह्यांवर जे आहेत तर ते सोडू शकतात. तर असे आपल्याला हे चान्सेस दिसतात. पण मित्रांनो, परीक्षा कोणीही घेऊ, आपली तयारी जी आहे तर ते आपण चालू ठेवली पाहिजे, कारण की विषय काय बदलत नसतात. MPSC ला मराठी आहे, भूगोल आहे, गणित, इंग्लिश आहे, गणित बुद्धिमत्ता हे विषय आहेत. MPSC लाही आहेत, TCS लाही आहे, IBPS लाही आहे, आणि कोणीही परीक्षा घेऊ द्या, हे विषय कुठेच जाणार नाही. याच्यासाठी तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर मित्रांनो 6/11/2025 रोजीला काही डेमो सेशन चालू आहेत, फ्री ऑफ कॉस्ट आहे. पहिले डेमो सेशन्स तुम्ही बघा 3 ते 4 मराठी विजय सर घेतील, 4 ते 5 भूगोल अमोल सर, 5 ते 6 इंग्लिश बोडके सर, त्याच्यानंतर 6 ते 7 किरण सर. आता हे सगळे फॅकल्टीचे तुम्ही पहिले लेक्चर्स बघा, डेमो सेशन्स बघा, आणि त्याच्यानंतर तुम्ही बॅच विषय जे आहे तर तो नक्की विचार करू शकतात मित्रांनो. तर ही सगळी माहिती होती. त्यासोबतच तलाठीचे जे ना PYQ आता सॉल्व्ह करायला प्रयत्न करा. आता तुम्हाला वाटतं ना की मला नंतर बॅच जॉईन करायची किंवा मी नंतर अभ्यास सुरू करणार आहे, तर नंतर अभ्यास सुरू करण्यापेक्षा मी म्हणेन की तुम्हाला काहीच नाही वाचायचं नाही, ऍटलीस्ट PYQ वाचा. त्याचे जास्तीत जास्त PYQ तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काय होईल, या मधल्या कालावधीत 2-3 हप्त्यांमध्ये जर तुम्हाला वाटलं की यार मला PYQ जमतायत, मला जमतंय की हे माझ्या टप्प्यातला कार्यक्रम आहे बरं का तलाठी, म्हणून जे कोणी महिला असतील, गृहिणी असतील, ज्यांनी कोणी नवीन तयारी केली असतील ना, त्यांनी हे 5700 प्रश्न पहिले सॉल्व्ह करा. फक्त बघा, जो कोणी नवीन असेल ना त्यांनीही बघा. का माहितीये का, जोपर्यंत तुम्ही हे बघत नाही ना तोपर्यंत तुम्हाला ऍक्च्युअल पॅटर्न काय तो कळणार नाही. म्हणून हे पुस्तक आजच तुम्ही जे आहे नजीकच्या बुक स्टोअर मधून किंवा इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून तुम्ही हे पुस्तक नक्की ऑर्डर केलं पाहिजे. तलाठी संदर्भात भविष्यात ज्या काही तुम्हाला अपडेट्स येतील, ज्या काही तुम्हाला कंटेंटच्या सिरीज लागतील, त्या तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे. म्हणून चॅनल हे आजच जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.